हे 1 2 3 4 5 आम्ही लोकल शॉप मधून आणलं आणि हे नामांकित ब्रँडचे आम्ही केक आणलं. तर हे केक ह्या आमच्यासारख्या चीप माणसांका टप देणार आहात काय मंडळी. ह्याचे 80 रुपये आणि ह्याचे 120 रुपये होय ना. 120 रुपये. चला बघा आता चमचो घातला ना हातमध्ये. भावीच्या तोंडात पाणी येईल. तोंडावरनं कळतात तुमच्या. हाय गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आज आम्ही करणार चीप वर्सेस एक्सपेन्सिव्ह पेस्ट्री चॅलेंज. तर म्हणजे ह्या चॅलेंजसाठी आम्ही आणलो केक, जे हे आहे महागडे केक आहेत आणि हे एकदम स्वस्तातले. आणि चॅलेंज असं असणार आहे, चॅलेंज म्हणजे आम्ही ते टेस्ट करणार. ते टेस्ट केल्यानंतर म्हणजे जे महागडे आहेत ते चांगले लागतात की आम्ही लोकल शॉपमधून हे 1 2 3 4 5 आम्ही लोकल शॉपमधून आणलं आणि हे नामांकित ब्रँडचे आम्ही केक आणलं. तर हे केक ह्या आमच्यासारख्या चीप माणसांका टप देणार आहात काय, किंवा हे चीपवाले ह्या महागड्या पेस्ट्री का टप देणार आहात काय, आपण आज चेक करणार आहोत. तुम्हाला काय वाटतं ऑडियन्स बताओ. देतील टप देणार ते. देणारच. माझ्या मते तर पेस्ट्री एक नंबर. खरंच टेस्ट पण बघू, आपण टेस्ट करूया. तर आम्ही काय करणार, कंपॅरिझन करणार. एक चीप पेस्ट्री आणि एक एक्सपेन्सिव्ह, दोन्ही टेस्ट करणार. दोन्हीचे प्राइस सांगणार, दोघांचे नाव सांगणार आणि ते टेस्ट करणार. आणि कोण quality. बेटर होतं ते सांगणार. क्वालिटी आणि म्हणजे- असा गेम आहे. आणि आम्ही 4 जण, तर प्रत्येक जण एक एक राऊंड मिळणार. त्या राऊंड मध्ये त्याने 2 एक चीप आणि एक एक्सपेन्सिव्ह असे सिलेक्ट करायचं. पहिला जिया सांगणार, नंतर भावी, म्हणजे दीपाली मग आणि मी. समजलं. तर हे चीप आहेत म्हणजे स्वस्तातले आणि हे महागडे आहेत एक्सपेन्सिव्ह. तर तू एक कुठलाही एक्सपेन्सिव्ह घे, चांगला तुका वाटत तो. आणि ह्या आता समजा ही घेतलंस फॉर एक्झाम्पल, ही घेतलंस तर तुका काय वाटतं ह्या टेस्ट का ह्याच्यातलं कुठलं टफ देत ह्या हे का कॉम्पिटिशन आपल्या हे का, आपल्या का हे गरीब लोकांचे आहेत, आपल्या का हे का जिंकवचा जिया हम गरीब लोगों को हम जीतना है. गरीब लोक को जिंकना है. इसलिए त्यामुळे ह्याका टप देणारो ह्याच्यातलं शोधायचो तू. म्हणजे बाबा त्याका टप देऊ शक शोधायचं. नाही, नजरेने शोधायचा. आणि नंतर म्हणजे सगळे- तुला काय वाटतं? आणि नंतर टेस्ट कर. नंतर हा, बघायचं आपल्या तुका मस्त वाटतं तर सांगायचं. ओके. चला Start जिया करूया? उचल, तू कुठला घेणार याच्या एक्सपेन्सिव्ह मधलं खायचो घेणार. चल मी घेईल हा. ओके, मग हातात हा पण लागेल. ठीक आहे, हा हा, घेणार. ठीक. हा. हे बाजूला ठेव एक. आणि ह्याच्यातला चीप मधला एक कुठला plate घेणार. आणते. हा प्लेट आण. चीप मधला ह्याला टॉप फाईट देणार आहे आमच्या रसमलाई. Oh my ओके, God. रसमलाई घेतल्या ना आणि ह्यो एक घेतल्या ना. आता दीपाली नाव सांगित, आमका काय माहित नाही. ओके, तर मंडळी हय जियान आता सांगितलेले आहेत. दीपाली हे उचल आणि त्याचं नाव सांग. तर ही आहे रिच चॉकलेट पेस्ट्री आणि हिची प्राइस आहे 120 रुपये. जिया आमचा काय तर रिच आहे, त्यामुळे उचलल्यान पण बघ रिच चॉकलेट. रिच मोदक माइंड आहे ना त्याच्यावर. आणि रिच माइंड. आणि दुसरी जी आहे खायची होता रसमलाई. रसमलाई. आणि ह्याची प्राइस माका 80 रुपये. फक्त 80 रुपये. ह्याचे 80 रुपये मंडळी, ह्याचे 80 रुपये आणि ह्याची 120 रुपये होय ना. 120 रुपये. चला बघा आता ह्यांची टेस्ट करणार. पहिला जिया तू टेस्ट करणार नाही, कारण तू पहिला चॉईस केलंस ना. तिला भावी आता टेस्ट करणार. हा. भावी हे पकड. आणि मी आणि नंतर हा अभी मजा आएगा ना भिड़ो. चालेल. चल मेरी खुशी. स्टार्ट करो. स्टार्ट. मग कोणाची वाट बघतस. आम्ही ना मोठे मुद्दामच आम्ही चमचे छोटे घेतले कारण आता जेवचा म्हणून. नाही तर भावी हा कसा लागला बघ. आणि हे दोन्ही सांग. टेस्ट कर. दोन्ही कर आणि आरामात सांग, घाई करू नको. मी परत टेस्ट नाही करू नाही शकत. नाही नाही परत टेस्ट करू. तू का तू अक्को खाशील आणि सांग. टेस्टिंग नाव आहे अक्को केक काय बघ. तर आता दीपाली आमचा टेस्ट करता रसमलाई. आमच्या सर्वसामान्यांचो केक रसमलाई. रसमलाई सर्व. आणि ते पण सांगायचा कशा का आवडलो तो. उगाच खायचा आणि गप बसायचा नाही. कशा का आवडला तो पण सांगायचा. A few minutes later.
झालं ओके जियाक दे बिचारा का वाट ते बघता स्पून टाकलं यानेच खा. पहिले मी हा खाईन. हां खा. तर आता जिया ट्राय करता पहिला बघ कसा खाता पोर जरा सांग नाका एवढा समजत तरी काय टेस्ट जरा नाका एवढा खाऊ दुसरं खा. दुसरं का चाल नाका एवढं बघा आता. ओके झालं ठीक आहे मी टेस्ट करते आधी आमचा सर्वसामान्यांचा खातो जरासंच जास्तच दिलं. टेस्ट वाईज माझं मत सांगते टेस्ट वाईज एक नंबर आहे एका टप देऊ शकत नाही एकच फॉल्ट आहे की जास्त गोड आहे आणि हे थोडं डार्क चॉकलेट आपण तुमचा खातो. मत कोणाका? मत एकाचा रसमलाई. ठीक आहे हो ना? नेक्स्ट. भावी तुझी पाय तू सांग कोण काय आवडलं तुका आणि कशासाठी आवडलं फक्त एकच कारण आणि शॉर्ट मध्ये. मला ही पेस्ट्री आवडली कशाची क्वालिटी एक नंबर आहे त्याला टेक्स्चर आहा. ओके ठीक हे आहे पण जिया चांगलं आहे. पण मला रसमलाई आवडली तसं त्याच्यात मला रसमलाईचा एक पीस भेटला. ओके ठीक आहे जे भावी माका पण रसमलाई आवडली. असं तर आता हे का गेलेलं प्राइस आणि टेस्टच्या मनाने रसमलाई भारी आहे. ओके ठीक आहे म्हणजे हय आता आमचा 80 रुपयावाला जिंकला आणि 120 रुपयावाला हरलेला सर्वसामान्याची जीत झालेली आहे. सॉफ्ट आणि टेस्ट वाईज एक नंबरच आहे. ओके ठीक आहे काय एक्सपेन्सिव्ह का टप दिल्या ना चालेल ठीक आहे. आता नेक्स्ट आता भावी तुझी पाळी आहे. हे सर्व 4 लाईनीत एक्सपेन्सिव्ह आहेत आणि हे चीप आहेत तर आम्ही आता चीप रवतो तू सांग कुठले ते. तिरामिसू ओके ह्यो त्याने घेतलं ना तिरामिसू हे घ्या आतमध्ये. ओके आणि तिरामिसू का ह्यो टप देणार आहे. ह्याचं नाव तुमका सांगते मी. तर यो चीप मध्ये फज हा फक्त 60 रुपये बापरे 60 रुपये एवढी स्वस्त. आणि यो हा तिरामिसू जार आणि ह्याची प्राइस आहे 190 रुपये. आई शपथ म्हणजे डबल पेक्षा जास्त. पेक्षा पण जास्त. तर बघू बघू आता आता taste आम्ही हे दोघवल्यांका मैदानात उतरवलं आता कोण ह्याचं हे करणार तू पहिला खा. टप देणार की नाही तर आपल्या काय नाही ना. सांगू taste नको खा करायचं फक्त बघायचं. टेस्ट कर आणि सांग लास्टला सांगायची. मस्त अगदी चमचो घातले ना हातमध्ये. भावीच्या तोंडात पाणी येईल आई गे माका कधी माझा नंबर माझा लास्ट सगळ्यांच्या पोटात दुखणार आहे. दुखणार आहे बाबा आता. वाव चॉकलेट ओके भावी घे चल. भावी लास्ट. भावी लास्ट आता कशा भावीने सांगितलं ना तर मी करते चॉकलेट हे स्पून दुसरं द्या. स्पून दुसरे दे कारण ते हा, चॉकलेट taste लागतात. करायला, हा लागतं. एकासाठी एक ठेवून द्या. हा त्याच्यासाठी हे ठेवून दे तिरामिसू. ओके तर पहिलं मी एक्सपेन्सिव्ह खाते कलेक्शन हे बघा. त्याच्यानंतर ह्यो चीप रवा तुम्ही हे मस्ती करतात बघ. हा भावी स्टार्ट. भावी स्टार्ट चल खा भावी जास्त घे. जास्त घे तो चमचो असो ना किती घेतल्या तरी जास्त येऊ शकत नाही. ओके आता या अर्ध मस्त अगदी 2 चमचा. चमचा बाजूकच बोल चमच एवढंच थांबायला दाखवायचे चमच केवढं. चमचो आम्ही मुद्दामच छोटो घेतलो पण त्याने तरी दिमाग पण. लढायला. दिमाग लावले आणि त्याने. दिमाग लावला ना त्याने. आणि पहिला सांगणार आता भावी. भावी कसं हा भावी भावी सांग लास्टला केलेला आणि भावीने सिलेक्ट केलेला. मला तोंडाला लागलं सगळं. टिश्यू पेपर द्या कोणीतरी. तर भावी तू सांग खायचो केक तुका आवडलो तो. मला हा फज आवडला.
फज किती रुपयाचा 60 रुपये हा 60 रुपये ते का आवडलो आणि 190 हे खूप कडू होतं आणि हे चांगलं होतं त्याच्यामुळे. ओके ठीक आहे. जिया मला फज आवडलाय, कसा हा खूप सॉफ्ट होता आणि चमच्यात पण चांगलं की नाही येत होता. ओके. दीपाली तू तर सांग. माका टिरामिसू जान आवडलो कारण लय सॉफ्ट क्रीमी आणि कॉफी सारखं. क्वालिटी आहे आणि कॉफी सारखं लागतात. ओके. एकदम आणि माझा पण मस्त सांगते माका टेस्ट वाईज ह्यो आवडलो, म्हणजे मस्त टेस्ट आहे, पण ह्यो ना थोडंसं कडू सारखं कॉफी सारखं त्याचं फ्लेवर येलो, त्यामुळे ठीक आहे. माझा अर्धो मार्क मी हे का जास्त देते त्यामुळे, नाही तर टेस्ट वाईज कोणी खाल्यान तच सांगते म्हणून ह्यो झालो ना. मी सांगितलं 2-2 झाले. माका हे का 2 मार्क आम्ही दिलो दोघांनी, तुम्ही हे का दिला. ठीक आहे. हे टफ झाले, म्हणजे शेवटी टफ दिला, कोणच विनर नाही, ड्रॉ झाली मॅच. ओके. तर दीपाली आता तुझी वेळ आहे. ह्याच्यातलं एक्सपेन्सिव्ह घे आणि चीप घे खायचो तो. तर ह्यो घेतोय मी एक्सपेन्सिव्ह मध्ये ओके. एकदम भारीतलं घेतलं आणि ह्यो चीप. म्हणजे समोरासमोरच घेतलंस. ओके ठीक आहे. ह्याची नावं सांग आणि यांची प्राइस पण सांग. तर ह्यो हा डार्क चॉकलेट मूस पेस्ट्री आणि ह्याची प्राइस आहे 175 रुपये. बापरे. आणि ह्यो आईस्क्रीम फालुदा आणि ह्याची प्राइस आहे 70 रुपये आणि हे किती 175 रुपये. 70 आणि 175 105 रुपये जास्त. आणि हो त्याच्यापेक्षा छोटो पण आहे. छोटं ठीक आहे. आता साईज मध्ये छोटं. टफ फाईट होणारा कारण लय महागा. तर पहिले कोण भावी चेक कर. भावी, हा, चल भावी. भावीने उचलल्या ना. आई शपथ केवढा उचलल्या बघ. अरे यार हा नाही तेवढाच. आता तेवढाच हा. एकदाच उचलशील तेवढा, बस संपला विषय. ओके ठीक आहे. ठरव. झाला खाऊ. हा चल आता हे उचल. छोटो घेतला रे. झाला ठीक आहे. तर आमच्या जियान आता उचलल्या ना. ओ माय गॉडनेस उचलल्या ना. मजबूत उचलल्या खा. ड्रायफ्रूट जास्त म्हणून time जियाची लागतो आमच्या खायला. नळी ना छोटी आहे, त्यामुळे सावकाश खाली जातात. तर आता उचलता हा एक्सपेन्सिव्ह. या महागडो सावकाश थोडंच उचल. चल खा. तर आता दीपालीने पहिला एकदम चीप उचलल्या ना. चीप. ओके. आणि आता काय नाव या डार्क चॉकलेट मूस पेस्ट्री. नाव पण मोठं आलंय. पण पेस्ट्री छोटी आहे. ओके ठीक आहे. झालं ना. आता माझी पाळी आली रे आली. आता माझी पाळी आली हे खाऊची. मला खाऊसा नाही पण मी जास्त घेणार, त्यामुळे ना चव कळत नाही. चव कळू हवी. कुठेही अन्याय होता नाही. भले ह्यो महागड्यावर असू देत किंवा श्रीमंतावर असू देत किंवा गरीबावर असते, अन्याय कुठेच होता कामा नये. त्याच्यासाठी बडे वाटते पेस्ट्री खाते. ओके. हे बघ एवढं घेतलंय मी. A few minutes later. ठीक आहे. आणि हे वरून खालपर्यंत. Many months later. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. चांगलो हा, पण मरणाचो गोडा. अजिबात मार्क मी देऊ शकत नाही का. ह्यो एवढं भारी आहे ना, असं वाटतं चॉकलेट खातो. म्हणजे प्राइस ना वर्थिट आहे. 175. म्हणजे माझं तोंड खराब झालंय. एवढा गोडा असं वाटतं साखर वतूनच ठेवलंय नाही त्याचं. पप्पा तू दोनदा खाला. दोनदा खाला. दोनदा. हे दोनदा खाल्ला तुम्ही. हो दोनदा खाल्ला मी बरोबर. मी सांगितलं ना मी. मम्मी अरे लय गोड झाला. आपल्याला लय आवडला. भारी हा. ते एक एक बाईट खायचं. म्हणजे आपण म्हणतो ना की हे स्वस्त कशा का, हे महाग कशा का. डिफरंट. तर डिफरन्स हा. पण ह्यो हय आता ना मगाशी नाही एवढं जाणवलं, पण आता ह्याच्यात जाणवलं. लय गोड हा. नाही आवडलं माका. विनर हा. आता हा, ठीक तुम्ही आहे, तुमचं ठीक मत सांगा. मला हा आवडलाय. हा आवडला नाही होता पण हा पण नाही आवडलाय.
नाही एक सांगू कसं का हे पण? खूप हे खूप कडू आहे. कडू आहे म्हणून मी हेल्लं त्यामुळे ठीक आहे, 2 मार्क झाले आईस्क्रीम फालुद्याला. दीपाली बेटा तू सांग. मला हे आवडलं कारण रिचनेस चॉकलेटचा सॉफ्ट वेगळाच हा क्वालिटी आहे हा फक्त साईज कमी आहे म्हणजे क्वांटिटी कमी आहे आणि प्राइस जास्त आहे. प्राइस जास्त आहे. पण हे तुम्ही खालात ना म्हणजे 4 खाण्यापेक्षा एक खालास तरी खावा, तुमचं तरी मन पोट- सुखी होईल. मन- पण लहान मुलांका ह्या आवडत कारण हे थोडासा डार्क चॉकलेट आहे आणि आमका सवय आहे डार्क चॉकलेट खाऊची, त्यामुळे त्याची चव आमच्या जिभेवर रेंगाळता आणि तसंच म्हणजे राहते. हे पण टाय झालेला आता अंतिम लास्टला तुम्ही सिलेक्ट करणार तर काय माझ्यावरतीचा. तरी पण अजून 2च. लास्टला जिया परत एक उचलणार कारण जियाच्या चॅनल वरसून नाव आहे. भावी उचल मग तू. भावी खुश ठीक नाही आहे. तर 2 जे- राहणार नाही. मग उचलायचं उचलायची काय गरजच नाही लास्टला मग आपण सगळं हा एकत्र सगळ्यांना एक. खाऊ. अरे भावी taste ब्युटी विथ ब्रेन म्हणतात ना ते संगम Oh इकडे झालेलं. क्युटी क्युटी विथ ब्रेन आहे क्युटी विथ ब्रेन. ओके. तर म्हणजे आता माझी पाय आहे आणि समोरासमोरच ठेवलेले आहेत तेच उचलते कारण हे असे येल्लो आहेत म्हणजे आणि हे दोन्ही चॉकलेट्स आहेत म्हणून मी हे एक उचलते आणि हो भारीच असणार असं मला वाटतं. तर तो आम्ही घेतलं आणि ह्यो पण चॉकलेट्स होता. तर ह्याची प्राइस पण ह्यांच्याने त्याका इल्यानंतर पाडवणे त्यामुळे त्याची सेट त्याचं चेंज झालेलं. तरी कुकीजचा ह्यो ह्याची प्राइस आहे 80 रुपये. 80 रुपये. आणि ह्या एवढ्या छोट्या केकची ब्राउनी आहेत ह्याची किती आहे 130. पण ह्यो ना जड आहे वजनाचा कारण ह्या चॉकलेट पूर्ण बॉक्स भरलेलं. वाटतं मला. आणि बॉक्सचा पण वजन आहे आणि त्याचा पण वजन आहे. ठीक आहे. चला टिश्यू पेपर दे. First मी. फर्स्ट Taste आता करा. मी. जो घेतो तो लास्ट ओके, लास्ट ठीक आहे. काय बरं. ह्याच्यासाठी चीटिंग करताय चीटिंग चीटिंग करता है तू चीटिंग 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 करता है तू चीटिंग करताय तू चीटिंग. चीटिंग करताय तू जेव्हा वेळ काढता म्हणून मला वैताग येतात. अरे ते बिस्किट नको घेऊ ना चल चॉकलेट घे. अरे आलंच नाही. अरे हे इकडना का ना असं हा जल्दी करो भाई साहब कल सुबह पनवेल निकलना है. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. नाही लागलं नाही लागलं का तू लागलं तर काय नाही. फुसू टिश्यू पेपर आहे हे दुसरं मी खाणार. नाही भावी खाणार Last. भावी घे बेटा सुपूर्द तुझ्याकडे केलं. भावी चाल चल उचल. उचल उचल आई भावी शपथ उचलल्यान भावीन यार. आणि कसलं- भावी ना ती एका स्पून में उचली उचल. हा भावी उचल हा उचल उचल. ओके ठेव. ओके ठीक आहे. नेक्स्ट खाता चव घेऊन खाता भावी काय रवण करता म्हशीचा. भावी अरे यार मी त्यांना मी टेस्ट करते म्हणजे मी सांगू कमी दिवस कमी हा चाटून खा. वेस्ट नाही करायचं बरोबर आहे भावी तुझं. डोंट वेस्ट. ठीक आहे. शकते मी पहिलं हे खाते कारण हे गोड असतात असं मला वाटतं त्यामुळे हे पहिलं मी खाते. हा बघ चॉकलेट एकदम कमी असतं ह्याच्यात आणि बाकीची दुनियादारी जास्त असते ह्याच्यात. क्रीम जास्त. क्रीमची दुनियादारी. आता ह्यो महागडो केक नाही असं. कॅमेरा चालू उचललंय मी. कॅमेरा चालू करा, बघू. कन्फ्यूज डिप्रेशन तोंडाला अरे अडकतात कन्फ्यूज आहे माका ना एकदा फक्त जरा एकदा मला समजलं ना कसली चव आहे ह्याचे तुमची? समजले ना ह्याची एकदम cheating चीटिंग करताय रे तू. परफेक्ट माझं ठरलेला ठरला आता माझं पहिलं माझं पण ठरलं, मस्त एकदम आता मी- नव्हतं. माझा मस्तपैकी ठरलेला. तर विनर इज कसा इतकं टेस्टी म्हणजे ह्याला नाव ठेवायला जागाच नाही आहे. मी त्याही बतावा ब्राउनी हे काय
ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके सुके सुके. चला, जो आवडत ना त्याच्यातला थोडासा खायचा. चला थोडस हा, काही चल, जास्त चला. घातलंय. त्या ब्राउनी का एक मार्क भेटलेलो आणि हे काय एक एक झाला. आता जी तू सांग. मला हा ब्राऊनी आवडला, कसा हा एकदम बकवास होता. हे उलट झालं हे आता. त्यांना हे आवडले. म्हणजे सगळ्याकच जरी 1-2 होऊ लागले मग अनफेअर तुम्ही गेम करता. नाही काय होणार? नाही, आम्ही अनफेअर काय करत अरे, नाही. पाडू. नाही, झाला खाऊन झालेला ना. हा जा काय सांगा. असतात तर आम्ही खरंच खाऊ सांगतो. नका, आणि सांगा. ह्याच्यातला ना माका हेच आवडला. जा दीपालीचा मत आता एकदम सॉफ्ट हा, टेस्ट चांगली आहे आणि ह्याचा एकदम ना चिकट चिकट झाला एकदम. ड्राय एकदम सुका हे बघा, सुका. हे बघ तुटत पण ना. आणि ह्याच्यात जर आतमध्ये ह्या येल्लो आहे ना काहीतरी तर असा चिकट लागता आणि हे पण सर्वच चिकट लागतं. मग खाता काय आहे? एकच खायचा. तर म्हणजे हे आता 2च रवलेले आहेत आणि ह्यो एक्सपेन्सिव्ह हा. ह्याची प्राइस हा 140 रुपये. पायनॅपल पायनॅपल काय फज नाही, फक्त पायनॅपल पेस्ट्री आणि ह्यो हा बटर स्कॉच आणि ह्याची प्राइस हा 50 रुपये. 50 रुपये आणि 140 रुपये. 1.5 पट आणि जास्त. हा क्वांटिटी बघा, आणि ह्याची quantity कमी पण आहे कमी. क्वांटिटी आणि जास्त ह्याची जास्त आहे. भरभर. ओके ठीक आहे. आता ह्यांच्या दोघांची स्पेस सांगतो मग ह्याच्यावरून पूर्ण गेम का. चला, पहिला काय पहिला- सांगा काय. हा 3, 2, 1 गो गो. अरे, थांबा एकत्र थांबा थांबा. एकत्र रुको रुको. चेअर्स चेअर्स. 1 2 पाडोशाल तोंडावरनं कळतात तुमच्या. कैसी लगी आगे स्वाद. माका कोण भरवणार? जिया का उलटी करतात. घुसे के नीचे नहीं जा रहा है. दीपाली जा. म्हणजे तुका पण रिॲक्शन समजत काय. तर म्हणजे आता हे खातो. माझं एवढं- 1 पाडवणार 1 होता. 2 3 गो. माझा ट्राय करूचा. आई माझा शपथ. ट्राय करूचा. आई शपथ बेकार बाबा रे बेकार. थोडंच दिवा बेकार आहे तर. हे घे. दोघे perfect. माझा फिक्स झालेला. माझे पण फिक्स झालंय. पहिला ह्यांका सांगू देत नंतर मी सांगते नाही तर परत सांग. माका कॉपी करते. ओके हे ते तुला काय काय? आवडलं. बटरस्कॉच दोन्ही अजिबात नाही आवडले पण त्यातला त्यातल्या त्यात ह्यो ठीक आहे. अरे ह्याच्यात अक्षरशः पूर्ण साखरेची बरणीच उपडी केली आहे की काय. एवढा गोड बापरे. एवढा कोण खाता गोड. आम्हा पण नाही माझं आवडलं, पण नाही. आम्ही सांगायचं म्हणून सांगतो. माझा अरे, हे मधा पण ना. बटरस्कॉच जसं तुम्ही मग साखर दोघी खात नाही म्हणून तुमका आता गोड लागता जास्त. ठीक आहे. पण it's पण not. आणि माका हे हे नायच आवडला. नायच आवडला. ह्या नायच आवडला. कारण- विचित्रच लागता लय पण विचित्र ह्या एवढा लागता. गोड हा ना. हे तुम्ही खाऊ शकत नाही ही पेस्ट्री, पण हे तुम्ही खाऊ हे शकता. घसा खाली ते जातं, हे हे घसा जात खाली नाही पण नाही घशा जात. खाली. हा, त्याच्यामुळे घशात लय खाली जात नाही जात घशा आणि खाली. ही मरणाची गोड आहे. ही गोडा म्हणजे- पण सॉफ्ट हा. खाऊ शकता तुम्ही हे पेस्ट्री. That's why ही नाही cheap खाऊ शकत. wins. ठीक आहे. चीप. चीप विन्स. Wins. मग काय झालं पहिल्या राऊंड मध्ये पहिल्या राऊंड मध्ये चीप भावी खा जो. हा आम्ही असं- दुसऱ्या टायमध्ये टाक. पहिल्या राऊंड मध्ये चीप चीप जिंकला होता. दुसऱ्या टाय टाय. तिसरी टाय काय आणि चौथ्या राऊंड मध्ये चीप. चीप म्हणजे Equal. दोन हे चीप चीप. चीपच. Guys, चीप. चीप पेस्ट्रीला तर म्हणजे पैसा मॅटर नाही करत हा. मग तुम्ही तुमचा शॉप खायचा हा त्याची टेस्ट खायची वाईज हा ता मॅटर मॅटर म्हणजे ब्रँड मॅटर नाही करत. हा ब्रँड अच्छा. मॅटर नाही करत. तुम्ही लोकल खालास तरी चांगला भेटू शकता. फक्त तुम्ही ते स्वच्छता हा की नाही ती चांगली. लोकल पण चांगले असतात काय काय. हा. तसं आम्ही ह्या लोकलच बघितलं होतं. आमच्या ओळखीचंच हा त्याच्यापासून आम्ही आणलेला होता
आता आणि ह्याचे आम्ही reveal केक नाही करत. खायचो. आम्ही अगोदर खायचो खायच होते खायचो. पण ह्यांचे जे आम्ही 2 खाल्लं होतो ना, म्हणजे जे एक्सपेन्सिव्ह वाल्यांचे जे 1-2 खाल्लं होतो ते एकदम भारीच होते. म्हणजे क्वालिटी चांगली होती, क्वालिटी वाली. ह्यांका ते आवडले नाही कारण हा, ते गोड ठीक. नव्हते. म्हणजे- पण हा, आणि जे महाग असतात ना खरोखरच त्याच्यात क्वालिटी असतात म्हणून Quality ते महाग असते. असतात. तुम्ही सांगा 50 रुपये आणि 150 रुपये उगाच का 150 रुपये देतात, कारण तो डार्क चॉकलेट महाग आहे, साखर स्वस्त आणि ह्याच्यात पंच जास्त असतात आणि त्याच्यात तो सर्व चॉकलेट जास्त असतात. क्रीम पण असते म्हणजे त्याच्यात. तसा बघितलास तर एक्सपेन्सिव्ह चांगला असता, नाही असं नाही. फक्त ह्यानी कसं दिलं, आम्ही आणलो ते जरा टफवालेच आणलं होतं, साधे आणलं तरी पण प्राइस वाईज तेच जिंकलेले आहेत, चीपवाले जिंकलेत. म्हणजे आता काय सांगू, 50-50चा 50-50 झालेला. 50 आणि म्हणजे ना आम्ही हे करतो की आम्ही ना जेव्हा कॉम्पिटिशन ठेवतो ना, आपला चॅलेंज ठेवतो आणि टीम करतो तेव्हा लय भानगडी होतात. म्हणजे 1-2 आम्ही बघितलो, तुम्ही कमेंट पण ते हे केला. जरी आमचे म्हणजे खरोखरी जरी भांडणं आम्ही करत असलो म्हणजे आम्ही मजाक तरी नंतर ना मजाक आम्ही करतो, एका चिडवतो. आणि आमच्या आणि ना चॅलेंजच्या जिया का व्हिडिओ आवडत मध्ये नाही. जियाना एक सांगते, जियाचा स्वभाव मी सांगते, जिया तुम्ही निगेटिव्ह म्हणत असाल पण जिया ना आपल्या विचारांवर ठाम असता. दुसरा म्हणजे ते का म्हणजे फालतूगिरी किंवा असा खोटा बोलणं, जोक्स म्हणजे जोक बिक्स आवडत म्हणजे ते का आवडत नाही. Cheating सरळ केलेलं. सरळ हा चिटिंग बिटिंग कायच आवडत नाही. तर कसल्या गोष्टी का हात लावणार नाही, काही बोलणार नाही आणि जरी आम्ही कोणाची. दोघं काय करत असलो तरी आम्हाला सांगणार. हा, जर आम्ही काय चुकीचं केलं होतं आईक जाऊन सांगणार, म्हणजे याच्या मम्मीक जाऊन सांगणार की हे असं केलं. असं आता फेअर आणि नाकाच्या टोकावर चालणारा, त्यामुळे ते का खोटा सहन होत नाही. म्हणजे हा नियम हा तो नियम असा जियाचा स्वभाव हा. त्यामुळे तुम्ही म्हणजे कशाक आम्ही पाठीशी घालतो आम्ही तिघे. तुमका खोटा वाटत जेव्हा आम्ही दोघं नसतो तेव्हा भावी ह्याची लाड करता. तुमका वाटून खोटा वाटत कारण आम्ही बघितलं जिया हे नको. मी 1-2दा असं जिया का मारूक बिरूक गेलो होतं तर ही ना जाऊन मम्मीक सांगू लागली, अरे जिया पप्पा बघा जिया त्रास देतो. म्हणजे मस्करीत मी हे करत होतो आणि तर ह्या तिका प्रोटेक्ट करत होता की जियाक नको. म्हणजे भले जिया भावी असं वाटत असतात तुमका ती ह्या भानगडी करता, पण जियाक राग येतात. त्यामुळे आम्ही दोघं जास्त करून पिडत असतो, पण आमका जियाशिवाय चैन पडत नाही असं. आणि भलेही तुम्ही खयच्याही घरात जा, जो वयान छोटा असताना त्याचेच लाड होतात, कारण ते काय समजत नाही असं आम्ही करतो. ह्या पण असं म्हणा, हा चल बा जिया का हे करूया, जिया काय करू असं. अजून जर आमच्या घरात छोटो येलो तर जियाचे लाड नाही होणार अजून नाही. म्हणजे आम्ही 3rd चार्ज लाय घेतो, सांगतो. म्हणजे आता आमच्या घरात कोण इलो तर त्याचेच लाड होणार. त्याच्या अगोदर भावीचे आम्ही एवढे लाड केलो, जियाचे केलेच नाही. 3 वर्षांमध्ये लाड झाले. 3 वर्ष लाड झाले. 3 वर्षानंतर भावी आपल्या आप सर्व गोष्टी करू लागला, आंघोळ खाना पिना सर्व त्याचा बघून आता हे पण करू लागला. नाहीतर काय मुलांका ना 10-10, 12-12, 15-15 वर्ष त्यांना भरवतं, पण ह्यांका कधीच भरवचे लागला नाही. मी 3 वर्षालाच आणि ह्या लहान हा किंवा ही दोघं आम्ही बघितलं. कालच आम्ही एका हॉटेल का गेलो, 2 पोरी होते बहिणी. आई शपथ एवढे मस्ती करत होते ना, त्यांना ना हे भले घरात मस्ती करतील पण बाहेर गेल्यानंतर कसा वागूचा काय. माका वाटतं आम्ही जे पुढे गेलो ते ह्यांच्यामुळे गेलो की ह्यांच्याने आमका सपोर्ट दिल्याने. म्हणजे आम्ही शूटिंग करताना आता पण बघा 9 वाजले, 5 वाजता आम्ही नाश्ता केला. एवढा भूक लागली तरी पण त्याच्यानंतर आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ शूट केलो आमच्या दोघांचं केलं, तरी पण ही गप होती. आणि नाही गप राहावं लागतं, कसं मम्मी नाही तो मारीतलाय तर तसा नाही, पण हे धाक म्हणजे हो. धाक हवंच लहान मुलांका, त्याशिवाय ते नाही राहत. आणि काय असता की हेंका पण कळता की आपण काय वागू हवा ना, ह्या कळता. आणि जियाचे लाड ऑब्विसली तर होणारच, छोटासा आणि क्यूट पण, त्यामुळे लाड होणारच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचं प्रेम आमच्या या स्वीट फॅमिलीवरती असं. डिप्रेशन. माझं नाही चॅनल तूच सांग. जिया क्यूटचे व्लॉग बघा आणि कमेंट पण करा, पण चांगले करा.